महाराष्ट्राचा भूगोल, त्यातील महाराष्ट्रातील खाड्या. ठीक आहे. तर आता ह्या जिल्ह्यानुसार आणि कोणत्या नदीवरती खाडी आहे त्यानुसार आपण त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. ठीक आहे. बघा, पहिली आहे दातीवारे खाडी. ही आहे तानसा आणि वैतरणा नदीवर. तानसा आणि वैतरणा नदी कुठं? ठाणे जिल्ह्यातील तानसा वैतरणा नदीवर आहे दातीवारे खाडी. नंतर आहे वसईची खाडी. वसईची खाडी ही कोणत्या नदीवर आहे? तर उल्हास नदीवर, आणि हे सुद्धा ठाणे जिल्ह्यात आहे. त्यानंतर ठाण्याची खाडी जी उल्हास नदीवर आहे. बघा, उल्हास नदीवर दोन खाड्या आहेत, एक आहे वसईची खाडी आणि एक आहे ठाण्याची खाडी. ठीक आहे. आता ठाण्याचे तीन खाड्यानंतर आहे मुंबई उपनगर व शहर मधली माहीम नदीवर असलेली माहीमची खाडी. माहीम नदीवर असलेली माहीमची खाडी. ठीक आहे. त्यानंतर रायगड जिल्ह्यातील पाताळगंगा ह्या नदीवरची धरमतर महत्वाची खाडी आहे. धरमतरची खाडी कोणत्या नदीवर आहे? तर धरमतरची नदी खाडी हे पाताळगंगा नदीवर आहे आणि जी रायगड जिल्ह्यात आहे. नंतर सावित्री नदीवर असलेली बाणकोटची खाडी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातली तेरेखोल नदीवर असलेली तेरेखोलची खाडी. तेरेखोल खाडी कुठे आहे? तर तेरेखोल नदीवर. नंतर आहे भारजा नदीवर असलेली केळशी खाडी, ही आहे रत्नागिरी. बघा, आता रत्नागिरीमध्ये भारजा नदीवरची केळशी खाडी, वाशिष्ठी नदीवरची दाभोळ खाडी, शास्त्री नगरवरची जयगड खाडी आणि काजवी नदीवरची जैतापूर खाडी. ठीक आहे. तसे केळशी, दाभोळ, जयगड ह्या आणि ही जैतापूर ह्या सर्व म्हणजे आपण थोडक्यात म्हणू शकतो की रत्नागिरी हा खाड्यांचा जिल्हा, आणि यात नद्याही तशाच आहे, भारजा, वशिष्ठी, शास्त्री आणि काजवी. नंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन खाड्या बघूया. एक आहे देवगडची खाडी जी आहे देवगड नदीवर. नंतर कालावली खाडी ही गड नदीवर आहे. तर कर्ली खाडी ही कर्ली नदी